मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मधुभाऊ सांगू लागतात की मी त्या दोघांना पाहिलं तेव्हा माझा राग खूप अनावर झाला होता आणि मी त्या दोघांना निक्षून सांगितलं, तुम्ही दोघांनीही माझ्या घरामध्ये चोरीचा प्रयत्न केला आहे. आता मी तुम्हाला असा सोडत नाही, पोलिसांना फोन करतो आणि खडी फोडायलाच पाठवतो. असं म्हणून त्यांना ते सगळं बोलणं आठवत असतं. तेव्हा अर्जुन विचारतो, मग तुम्ही पोलिसांमध्ये फोन केला होता का? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, पोलिसांना फोन करायला सुरुवात केली, पण त्यामध्ये विलासने काय केलं, माझ्या हातातून फोन असा हिसकावून घेतला आणि दूरच फेकून दिला. तेव्हा कुठे फेकला असं अर्जुन आता लगेचच विचारतो. तेव्हा समोर तिथे फेकला होता असं मधुभाऊ सांगतात आणि ती जागासुद्धा दाखवतात. मग मी असा त्यानंतर तो फोन उचलला आणि पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हा ते सर्व प्रसंग मधुभाऊंना आठवतात. तेव्हा लगेचच चैतन्य विचारतो, तुमचा फोन पोलिसांना लागला होता का? त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, मी पोलिसांना फोन करत होतो तेवढ्यातच मागे कसला तरी आवाज आला, तर तो आवाज हा साक्षीने बंदूक काढल्याचा होता. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, एक मिनिट हा मधुभाऊ, असं म्हणून तो हवालदारांना पुढे बोलवतो आणि मधुभाऊंसमोर उभा करतो आणि विचारतो, साक्षी इथे उभी होती का? त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हो साक्षी इथेच उभी होती. मग अर्जुन विचारतो, विलास कुठे उभा होता? त्यावरती मधुभाऊ सांगतात, विलास हा डाव्या बाजूला उभा होता. तेवढ्यातच कॉन्स्टेबल तेथे येतात आणि मधुभाऊंच्या डाव्या बाजूला कॉन्स्टेबलला उभं करतात. मग अर्जुन आता व्यवस्थित कॅमेरा पुन्हा एकदा सेट करायला सांगतो आणि लगेचच मधुभाऊंना विचारतो, साक्षीने कोणत्या हातामध्ये पिस्तूल धरला होता? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, उजव्या हातात तिच्या पिस्तूल होता. अर्जुन आता साक्षी समजून कॉन्स्टेबलला लगेचच तशी ॲक्टिंग करायला सांगतो. ते कॉन्स्टेबल लगेचच मधुभाऊंच्या छातीवर पिस्तूल धरण्याचे ॲक्टिंग करतात. आता मधुभाऊ सांगू लागतात की विलास सुद्धा तिच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि मग लगेचच ती मला धमकवायला लागली की तुमच्यामुळे ही गन मला बाहेर काढावी लागली, लवकरात लवकर मला आश्रमाचे पेपर द्या म्हणजे द्याच. तेव्हा मी खूप घाबरलो कारण तिच्या हातात गन होती. त्यावेळी सायली विचारते, मग तुम्ही काय म्हणालात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी तिला सांगितलं स्पष्टपणे, जीव गेला ना तरीही चालेल, पण मी माझ्या आश्रमाचे पेपर्स कधीही म्हणजे कधीही देणार नाहीत. मग पुढे सायली विचारते, त्यावर साक्षी काय म्हणाली? मग मधुभाऊंना सगळं आठवतं. ते म्हणतात की साक्षी म्हणाली की मला अजिबात हलक्यात घेऊ नका म्हणून. तेव्हा लगेचच अर्जुन आता म्हणतो की तुम्ही इथे उभं होतात आणि तुमच्या समोर साक्षी आणि विलास उभे होते, बरोबर? प्रियाच्या स्टेटमेंटनुसार प्रिया ही तेथे पाठीमागे टेबलमागे लपली होती. मग प्रिया ज्या टेबलमागे लपली होती ना, तेथे अर्जुन जातो आणि लगेचच लपतो आणि तेथून पाहण्याचा प्रयत्न करतो. ते आता मधुभाऊ सांगू लागतात की लगेचच विलासने धमकावलं की हे म्हाताऱ्या, आश्रमाचे पेपर गुपचूप दे, नाहीतर या मॅडमच्या अगोदर मीच तुला गोळ्या घालेन. मग मी म्हणालो की तुझ्या या पोकळ धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही, तुला घाबरत तर मुळीच नाही. मग तू काय करशील रे? माझा जीव घेशील का तू? आता या तिघांचं जे बोलणं चाललेलं असतं, अर्जुन ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो, पण आता त्याला व्यवस्थित दिसत नाही कारण अर्जुन ती घटना पूर्णपणे रिक्रिएट करत असतो आणि साक्षी व विलास हे दोघेही मधुभाऊंसमोर उभे होते, त्यामुळे मधुभाऊ दिसतच नव्हते असं अर्जुनला आता समजतं. तर दुसरीकडे आता महिपत आणि नागराज हे दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता काय म्हणाल्या दामिनी मॅडम, असं लगेचच नागराज विचारतो. तेव्हा बॉम्ब टाकलाय तिने, बॉम्ब, कारण तिने एक न्यूज दिली आहे की त्या अर्जुन सुभेदाराने क्षण मिळवली आहे आश्रमामध्ये जाण्याची आणि त्या म्हाताऱ्याला घेऊन तो आश्रमामध्ये गेलाय, त्यामुळे तिने हा बॉम्ब टाकलाय. तेव्हा नागराज जरा घाबरतो आणि विचारतो की मग त्यांचं अगोदरच ठरलं असेल ना आश्रमात वगैरे जायचं, प्रियाने आपल्याला का नाही सांगितलं? महिपत रागातच म्हणतो, तुमची लाडाची पुतणी, आता का नाही सांगितलं हे आपल्याला कसं माहीत असणार? त्यावरती नागराज म्हणतो, लाडाची वगैरे काही नाही, खोटी पुतणी आहे ती माझी. आणि कसं आहे ना, साक्षी आता लगेचच जेलच्या बाहेर पडली म्हटल्यानंतर अर्जुन आता हात धुवूनच आपल्या पाठीमागे लागणार हे माहीत आहे, पण प्रियाने आपल्याला सांगायला हवं होतं, तिने आपल्याला ऑर्न करायला हवं होतं. त्यावरती महिपत म्हणतो, ती तिच्या डॉक्टर नवऱ्याबरोबर पेशंट तपासत फिरते की काय? जी कामं सांगितली ती करायची नाही आणि इकडे तिकडे आपलं होंदाडत बसायचं. आता ती काय उत्तर देते ना ते आपण बघूच. असं म्हणून आता
लगेचच महिपत तिला कॉल करतो, तर प्रिया आता दुसरीकडे गाडीतूनच चाललेली असते. तेव्हा महिपतचा आलेला कॉल पाहून प्रिया घाबरते आणि लगेचच म्हणते, बापरे, याचा कॉल आलाच आता. याला जर समजलं की अर्जुन आश्रमात म्हाताऱ्याला घेऊन गेला आहे, तर हा लगेचच म्हणेल की तुला थांबवता नाही आलं का, आणि मग माझ्यावर तो भडकेल आणि मला जिवंत जाळेल. आता हीच भीती तिला वाटू लागते आणि कसाबसा ती कॉल रिसीव करते. तेव्हा आता काय झालं महिपत सर, असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो, हॅलो डॉक्टरीनबाई, काय खबर बात. त्यावेळी आता प्रिया म्हणते, काही नाही, सगळं शांत शांत. मग आता महिपत म्हणतो, शांत शांत म्हणजे आता कसं सगळं शांत शांत असेल, आणि ज्या घरामध्ये अर्जुन सुभेदार, सायली सुभेदार राहतात ते घर शांत शांत तरी कसं असेल. मला जे काम दिलं होतं ते झालेलं तर दिसत नाही, त्या थेरड्याला घराबाहेर सुद्धा काढलं नाहीत ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो नाही नाही, प्रयत्न सुरू आहेत ना. आज मी घरामध्ये एवढा मोठा कांड केलाय ना, तर म्हातारा फक्त आजच्या पुरता वाचलाय, त्याला घराबाहेर काढायला सुभेदार फार वेळ नाही लावणार, असं प्रिया म्हणत असते. त्यावेळी आता महिपत म्हणतो, तुमची पुतणी ना खूपच फुरफुरती येऊ, पकडायला सापळा लावावा की काय, असं नागराजला तो विचारवरती नागराज म्हणतो की मी नाही म्हटलं तरी तू थांबणार आहेस का. तेव्हा आता महिपत म्हणतो, तुम्ही तर माझ्या पोरीपेक्षा मला जास्त ओळखायला लागलेत. असं म्हणून महिपत कानाला पुन्हा एकदा फोन लावतो आणि म्हणतो, हॅलो डॉक्टरीनबाई, तुम्ही आजकाल तर आमची कामं खूप चटाचट पटापट करायला लागला आहात, त्यामुळे ना मी तुम्हाला पार्टी देणार. तेव्हा प्रिया आता खुश होते आणि विचारते, काय पार्टी आणि परत. मग तिला सगळं ते आठवतं की कशाप्रकारे जेव्हा मी नशेत होते तेव्हा घरी तमाशा घातला. प्रिया म्हणते, नको बाबा, तुमच्या पार्ट्याना मला खरंच खूप महागात पडणार आहेत. मग तुला पार्टी नको आहे का, असं महिपत विचारतो. तेव्हा ती म्हणते, असं कुठे म्हणाले मी. तेव्हा तो विचारतो, आता कुठे आहे तू. तर प्रिया आता खोटं बोलणार असते. इकडे अर्जुन आता लगेचच टेबला पाठीमागून उठतो आणि म्हणतो की 1 मिनिट. त्यावेळी चैतन्य विचारतो, काय झालं. तेव्हा अर्जुन सांगू लागतो, प्रियाला गोळी कोणी मारली आणि कशी मारली हे काहीही सांगता येत नसणार आहे, कारण इथे प्रिया लपली होती ना, या अँगलने तर काहीच दिसत नाहीये. तेव्हा सर्वांना धक्काच बसून सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात. दुसरीकडे प्रिया आता म्हणते की हे काय, मी तुमच्या घराजवळच आले आहे. तेव्हा महिपत म्हणतो, हो का, मग एक काम कर, लगोलग निघून ये आता. तेव्हा प्रिया आता लगेचच खुश होते. महिपत म्हणतो, अगं तुझ्यासाठी इथे पार्टीला आल्यानंतर नाही का समोर बघतात आणि असं करतात, मग आता सरप्राईज म्हणतात त्याला, असं नागराज म्हणतो. तेव्हा महिपत लगेचच म्हणतो, हो सरप्राईज पण आहे तुझ्यासाठी. प्रिया म्हणते की सरप्राईज, मग तर यावंच लागेल आता, आणि फायनली अण्णा तुम्हाला माझी किंमत कळाली आणि हे तर सेलिब्रेट करावंच लागेल, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तेव्हा पार्टी, अरे वा छानच, असं प्रिया म्हणते. त्यानंतर आता महिपत म्हणतो, अरे देवा, ह्या प्रियाचं काही खरं नाही. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, तेव्हा ही प्रियाना सायलीच्या पाठीमागे काहीतरी कांडच करत असणार, म्हणून तिच्या वाटेची अक्कल ना तिच्या पदरात पडलीच नाही, आणि म्हणून हे बेअक्कल सोंग आपल्या नशिबात सुद्धा येऊन पडलंय. इकडे अर्जुन आता लगेचच विचारतो, मधुभाऊ पुढे काय झालं होतं. त्यावरती मधुभाऊ सांगू लागतात की मला पिस्तुलाची भीती वाटली म्हणून मी तिचा हात धरला होता. पुढे अर्जुन विचारतो, काय झालं. मग आता मधुभाऊ लगेचच म्हणतात, मी तिला म्हटलं होतं की तुम्हाला धमकावतेस ना, मग चालव माझ्यावर पिस्तूल, चालव. तेवढ्यातच मध्ये विलास आला आणि त्याने लगेचच पिस्तुलाला हात धरला. तेव्हा अर्जुन लगेचच विचारतो, म्हणजे विलासने पिस्तूल धरलं होतं आणि कोणत्या हातात. मग मधुभाऊ म्हणू लागतात की आधी उजव्या हाताने धरलं होतं आणि मग नंतर डाव्या हाताने त्याने पिस्तूल धरलं. तेव्हा कॉन्स्टेबल लगेचच ॲक्टिंग करू लागतात. अर्जुन ज्याप्रमाणे सांगत असतो ना त्याप्रमाणे. पुढे आता तो विचारतो, मग काय झालं मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मग आमच्या तिघांमध्येही जरा झटापटच झाली आणि त्या झटापटीच्या एका क्षणी विलासने असं मला दूर भिरकावलं. मग लगेचच ते हवलदार आता मधुभाऊंना सुद्धा असं दूर लोटतात आणि इतक्यात मी मागे बघणार तेवढ्यातच गोळी सुटल्याचा आवाज आला, कारण त्या झटापटीमध्ये साक्षीच्या हातातून गोळी सुटलेली असते आणि ती थेट आता विलासलाच लागलेली असते. या सर्व घटना आठवून आता मधुभाऊ सगळं काही सत्य अर्जुन समोर सांगतात. तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो, म्हणजे तुम्ही दूर फेकला गेलात आणि मग नंतर गोळीचा आवाज आला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो. अर्जुन विचारतो, जेव्हा तुम्हाला गोळीचा आवाज आला तेव्हा साक्षीच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय होते. ती कन्फ्यूज होती की तिने मुद्दाम किंवा ठरवून गोळी झाडली होती.
तेव्हा आता मधुभाऊ सांगू लागतात, आम्ही सगळे गोंधळून गेलो होतो. आम्हाला त्या क्षणी कुणालाच समजलं नाही की गोळी नक्की कुणाला लागली. तेव्हा अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, हा चैतन्य रेकॉर्डिंग नीट सुरू आहे ना? तेव्हा चैतन्य म्हणतो हो. तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्या केससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो काळजी करू नको रे अर्जुन, सगळं काही अगदी व्यवस्थित रेकॉर्ड होते. पुढे अर्जुन मधुभाऊंना विचारतो, मला एक सांगा, गोळी कधी झाडली गेली हे अजिबातच तुम्हाला आठवत नाही का किंवा माहीत नाही का? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही ना, मला तर फक्त एवढंच आठवत होतं, कारण मी पूर्णपणे बधीर झालो होतो, मला काही समजत नव्हतं. मी फक्त विलासला कोसळताना पाहिलं. विलास पूर्णपणे खाली कोसळल्यानंतर माझ्या लक्षात आलं तेव्हा कुठे की गोळी ही विलासलाच लागली. तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो, मला सांगा विलास कुठे आणि कसा पडला होता? तेव्हा मधुभाऊ विलास कुठे पडला होता ना ती जागा सांगतात. तर आता अर्जुन कॉन्स्टेबलला तसं लगेचच खाली विलाससारखं पडायला सांगतो. मग आता कॉन्स्टेबल तशी ॲक्टिंग करतात. अर्जुन म्हणतो की विलासच्या नक्की कुठे गोळी लागली होती? त्यावेळी आता लगेचच पोटाच्या मधोमध गोळी लागल्याचं मधुभाऊ सांगतात. असलं अशा अवस्थेत पाहून पूर्णपणे घाबरलो होतो, मला काही सुचत सुद्धा नव्हतं. मला लगेचच समजलं हा खून साक्षीने केलाय आणि ही सगळी गोष्ट मला पोलिसांना कळवायला हवी. तेव्हा सायली आता विचारते, मग ह्याही वेळेला तुमचा फोन लागला नाही का? मग आता लगेचच साक्षी म्हणते, मी पोलिसांना फोन करत होतो त्याचवेळी साक्षी गयावया करायला लागली. मला म्हणायला लागली की पोलिसांना सांगू नका, पण कसं आहे ना, मी माझ्या विचारावर अगदी ठाम होतो आणि मी पोलिसांना फोन करणार ना इतक्यातच. मग आता मधुभाऊ घाबरलेले असतात, जरा थरथर कापत असतात, कारण त्यांना ते प्रसंग आठवत असतात. अर्जुन विचारतो, काय झालं मधुभाऊ? तेव्हा तुम्ही जेव्हा पोलिसांना फोन करणार होतात तेव्हा? त्यावेळी मधुभाऊ म्हणू लागतात की जेव्हा मी पोलिसांना फोन करणार होतो ना इतक्यात माझ्या पाठीमागून कोणीतरी आलं आणि माझ्या डोक्यातच काठी मारली आणि मी खाली बेशुद्ध पडलो. तेव्हा सायली म्हणते की ती नक्की कोणती वस्तू होती? अर्जुन विचारतो, मग ती धारदार वस्तू होती की जड एखादी वस्तू होती? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ती धारदार नसावी, ती गोल आणि भरीव असलेली वस्तू होती. माझ्या डोक्याला टोक लागल्याचं किंवा असं धारदार काही लागल्याचं मला काहीच आठवत नाही, पण आघात एवढा मोठ्याने झाला ना की माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेलो. तर आता अर्जुन चैतन्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतो. दुसरीकडे प्रिया आता महिपतच्या घरी येते आणि समोर त्या दोघांना पाहते, नागराज आणि महिपतला. लगेचच विचारते, काय पार्टीसाठी मला इकडे बोलवलं आणि तुम्ही तर काहीच तयारी केली नाही? काही सरप्राईज आहे का तुमच्याकडे? काही लपून वगैरे ठेवलंय का? तेव्हा लगेचच नागराज म्हणतो, ही काही साधीसुधी पार्टी नाहीये, कारण महिपतने तुझ्यासाठी अगदी सॉलिड प्लॅनिंग केलंय. तू एवढी मदत करतेस आम्हाला प्रिया, आणि सुभेदाराची इत्तंभूत बातमी तू आम्हाला देत असतेस, आणि सुभेदारांच्या घरी साधी टाचणी पडली तरी तू आम्हाला सांगतेस. आणि अर्जुनचं काय? तू तर त्याला हलूसुद्धा देत नाही इकडे तिकडे. मग आता प्रिया खूपच खुश होते आणि नागराजकडे पाहत की हा माझं खूप कौतुक करतोय. महिपत म्हणतो, हो, मोबदला तर मिळालाच पाहिजे आणि आपल्या माणसांचं कौतुक करायला अजिबात महिपत शिकरे हटत नाही. तर आता अर्जुनने श्वास घेतला ना तरीही मला लगेचच कळतं, प्रिया सांगत असते. महिपत म्हणतो, अगं बाई, काय सांगतेस? तो काय करतो, दिवसभर आपल्या खोलीत असतो आणि बायकोबरोबर दिवसभर केसविषयी चर्चा करत असतो, आणि अर्जुन पुढे काय करणार आहे ना ते मला अगोदरच माहीत असतं. तेव्हा आता महिपत पुन्हा म्हणतो, काय सांगतेस? त्यावेळी प्रिया म्हणते, मी तुम्हाला आत्ताच सांगतेय, येत्या काही दिवसांमध्ये मधुभाऊ ना आश्रमामध्ये अर्जुन घेऊन जाणार, आणि एवढंच नाही, हा कुणाच्या रात्री काय काय घडलं होतं ते पुन्हा म्हाताऱ्याकडून वधवून घेणार तो. मग आता अर्जुनने काही करण्याअगोदर त्या म्हाताऱ्याला कसं घराबाहेर काढते ना ते बघाच, असं म्हणून प्रिया चुटक्या वाजवते. महिपत तिचं मुद्दामच कौतुक करत असतो आणि म्हणतो, तू आमच्यासाठी एवढी महत्त्वाची आहे ना, तू आमच्यासाठी एवढं काय काय करत असतेस ना, ते बघून ना असं टचकन डोळ्यामध्ये पाणीच येतं अगं माझ्या. तुला मी सरप्राईज बोललो होतो ना, आत्ता मागवतो हां. तेव्हा प्रिया आता लगेचच खुश होते. काय आहे, कॅश आहे का? पण आजकाल मला ज्वेलरीसुद्धा चालते, पण कसं आहे ना, कॅश तर बेटरच आहे. महिपतची माणसं आता एका माणसाला घेऊन येतात, तो गयावया करत असतो आणि महिपत समोर हात जोडत असतो. तेव्हा आता महिपत म्हणतो, डॉक्टरीनबाई, उघड्या डोळ्यांनी बघा, तुमचं हे सरप्राईज आहे. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते, तर महिपत तिच्या समोरच त्या माणसाच्या छाताडात गोळी घालतो, त्यामुळे तो माणूस आता खाली कोसळतो. तेव्हा प्रिया अजूनच घाबरते आणि लगेचच जाग्यावरून उठते. तर महिपत म्हणतो, पाहिलं का डॉक्टरीनबाई, तुमचं सरप्राईज काय असेल?
इकडे अर्जुन आता लगेचच सर्वांना सांगतो, प्रियाने स्टेटमेंट दिलं होतं की मधुभाऊ आणि विलास यांच्यामध्ये झटापट सुरू होती, तेव्हा मधुभाऊंनी विलासला त्या खिडकीजवळ जोरात ढकललं होतं. कडे जे रिपोर्ट आहे त्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की फक्त मधुभाऊंच्या डोक्यावरच मार लागला होता आणि विलासला कुठेही मार लागला नव्हता, तर फक्त गोळी लागली एवढंच लिहिलं होतं. आणि प्रियाच्या स्टेटमेंटमधलं हे खूप मोठं गुपित आहे. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे प्रिया जेथे लपली होती तेथून नीटसं काहीही न दिसणं, विलासला काहीही लागलेलं नसणं याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तेव्हा अर्जुन आता म्हणतो खूपच. तेव्हा सायली आता गालातच हसते, कारण प्रिया विरोधात खूप मोठा पुरावा आता सापडलेला असतो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊंचं आता सध्याचं रेकॉर्डिंग स्टेटमेंट, प्रियाचं अगोदरचं रेकॉर्डिंग स्टेटमेंट, हे दोन्हीही कम्पेअर करणार आहे आणि आय एम शुअर मला बरीच गुपितं सुद्धा सापडतील. आता लगेचच चैतन्य म्हणतो, अर्जुन रे, प्रियाचे यामध्ये अडकण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यावेळी अर्जुन म्हणतो, प्रिया यामध्ये एवढी अडकणार आहे ना की यामधून ती कधीच बाहेर पडू शकणार नाही. सायली आता विचारते, मधुभाऊ तुम्हाला आणखी काही सांगायचंय? तेव्हा लगेचच मधुभाऊ म्हणतात, मला जितकं आणि जेवढं आठवत होतं ते मी सांगितलंय. त्यावेळी आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब पुढे येतात आणि अर्जुन सर सॉरी हा, तुम्हाला दिलेला वेळ संपला आहे असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे आम्ही निघतोय आता. तेव्हा आता लगेचच सर्वजण जायला निघतात. मधुभाऊंची पावलं मात्र आश्रमातून बाहेर निघतच नसतात. तेव्हा अर्जुन विचारतो की निघूयात का मधुभाऊ? मग आता मधुभाऊ आश्रमाकडे पुन्हा एकदा पाहू लागतात. तेव्हा सायली म्हणते, खूप धीराने घेतलंय मधुभाऊ तुम्ही, आणि तसं करणं खरंच गरजेचंच होतं. आता निघायचं आपण. मधुभाऊंची पावलं आता बाहेर पडतच नसतात. सायली आता त्यांना अजूनच छान प्रकारे समजावू लागते की मधुभाऊ तुम्ही लवकरात लवकर आपल्या घरात असाल. अहो माझा सुद्धा पाय इथून निघत नाहीये, आणि ही वास्तू माझ्यासाठी फक्त एक घर नाहीये, ही वास्तू माझ्यासाठी मंदिर आहे, मंदिर. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुमचं हेच मंदिर तुम्हाला लवकरात लवकर परत मिळणार आहे, आणि तुम्ही जे मधुभाऊंना सांगितलं होतं ना, आता तुम्ही ते लक्षात ठेवा. तेव्हा सायली आता हो असं म्हणते. तेव्हा सायली लगेचच आता त्या आश्रमाच्या पाया पडते. तेव्हा अर्जुन आता तिला लगेचच सावरतो. दुसरीकडे प्रिया आता खूप घाबरलेली असते, रडकुंडीला येते आणि महिपतला विचारते, तुम्ही याला का मारलं, कारण हा तर तुमचाच माणूस होता ना. त्यावरती आता महिपत म्हणतो, हो तो तर माझाच माणूस होता, पण आता नाही. काय आहे तो आमचा ना खबरी होता, खबरी, पण आम्हाला जी खबर द्यायला पाहिजे ना तो ती देतच नव्हता, आणि म्हणून घातली गोळी, असं अप्रत्यक्षरित्या तो प्रियालाच धमकावतो. पुन्हा एकदा त्या मेलेल्या खबरीवर तो एक गोळी झाडतो, तर प्रिया अजूनच घाबरते. त्यावेळी नागराज तिची गंमत करतो आणि विचारतो, प्रिया पण तुला एवढा घाम का फुटला दरदरून? तू तर सगळी कामं करतेस ना आमची, सुभेदारांकडच्या सगळ्या बातम्या आम्हाला देत असतेस ना तू, की नाही सांग बरं. तेव्हा प्रिया घाबरतच नागराजकडे पाहते. आता अर्जुन, चैतन्य, मधुभाऊ आणि सायली हे सर्वजण घरी चाललेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो मी ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही ना खरंच खूप ग्रेट आहात, कारण खून झाला तेथे जाऊन ते रात्रीचं पुन्हा आठवणं खरंच खूप डिफिकल्ट होतं, पण तुम्ही सगळं अगदी परफेक्टली मॅनेज केलं. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं जावई बापू. त्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ अहो तुम्ही धीराचे आहातच, कुठल्याही संकटावर मात कशी करायची हे मी तुमच्याकडनं शिकले आहे. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मधुभाऊ तुम्ही हे सगळं आज रिक्रिएट करून दाखवलं ना, तो आपल्यासाठी खूप मोठा ब्रेक थ्रू आहे. म्हणजे तुम्ही जी काही उभं राहण्याची जागा सांगितली होती त्याने सुद्धा तिच्या रिक्रिएटमध्ये सगळं काही सांगितलं होतं, पण आज आपल्या लक्षात काय आलं की प्रिया जिथे लपली होती ना तेथून तुमचा समोर हात असलेला तिला दिसलाच नव्हता, आणि मग प्रिया कुठल्या बेसिसवर म्हणाली की मधुभाऊंनी गोळी चालवली. तेव्हा सायली आता विचारते, काय हो तुम्ही लगेच हा मुद्दा कोर्टात मांडाल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, आता आपल्याला घाई करून नाही चालणार, कारण या छोट्या पुराव्यांचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. मग सगळ्या पुराव्यांची जेव्हा एक चैन तयार होईल ना तेव्हा आपण ती लगेचच प्रेझेंट करू. मग आता चैतन्य म्हणतो की अर्जुनने शोधलेल्या पुराव्यांची तो चैन तयार करतोय, आणि तन्वीच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक लूपपूल आहे. ती म्हणाली होती की मधुभाऊंनी विलासवर अटॅक केला, पण विलासच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरावर कुठेही जखम सुद्धा नाहीये. हा आपल्या चेनचा एक भाग, आणि तो नोट कर चैतन्य. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. तेव्हा लगेचच सायली देवी आईकडे प्रार्थना करत यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे असं
प्रार्थना करते. अर्जुन म्हणतो लवकरात लवकर मला यश मिळणार आहे आणि ही पूर्णपणे माझी खात्री आहे. सर्वजण अर्जुनकडे पाहत राहतात. तर दुसरीकडे प्रिया खूप घाबरलेली असते. तेव्हा महिपत तिला अजूनच घाबरवतो आणि विचारतो, बोला डॉक्टरीनबाई. अहो काका काहीतरी विचारतायत ना, द्या की उत्तर मग. अहो अर्जुन सुभेदाराच्या खबरा तू आम्हाला देतेस का? नाही ना. अहो सुभेदार येत्या काही दिवसात नाही तर आत्ता गेलाय. तो आश्रमामध्ये गेलाय. मागच्या वेळी तो गेला होता तर साक्षीविरोधात बचकाभर पुरावे त्याने गोळा केले होते आणि आता तर काय थेरड्याला सोबत घेऊन गेलाय. आणि तू काय करत होती? जिकडे पार्टी मिळेल तिकडे जायचं का तोंड मारायला? ऐका रे, याला गाडण्यासाठी जिथे खड्डा करणार आहात ना तिथे जरा तो खड्डा मोठा करा, असं महिपत्त्याच्या माणसांना सक्त ताकीद देतो. आणि पुढे प्रियाकडे पाहून म्हणतो की त्याच्याच बाजूला 50 किलोची परत एक गोण गाडायची आहे आपल्याला. तेव्हा प्रिया आता घाबरतच म्हणते, नाही नाही अण्णा सर, असं नका करू प्लीज, असं करू नका. म्हणून ती आता घाबरतच तेथून स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून जायला निघते. त्यावेळी महिपतचे गुंड लगेचच समोर येतात आणि दरवाजा बंद करतात. त्याला ते कोंडूनच ठेवतात. तर प्रिया अजूनच घाबरते, तिला काहीही सुचत नाही. मग इकडे आता अर्जुन विचार करत असतो. तेव्हा सायली विचारते, काय हो आता कसला विचार करतात? अर्जुन म्हणतो, अचानक नाही, मगाशी जेव्हा मधुभाऊ म्हणाले ना तेव्हापासून माझ्या डोक्यात एक गोष्ट चालली आहे. त्यावेळी चैतन्य विचारतो, कुठली रे गोष्ट? मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणताय मधुभाऊ की साक्षीने विलासला गोळी मारली आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना फोन करण्यासाठी तुम्ही मागे वळलात तेव्हा कुणीतरी तुमच्या डोक्यामध्ये एक जड वस्तू मारली आणि तन्वीच्या स्टेटमेंटप्रमाणे तो वार विलासने केला होता. पण तन्वीच्या बाकी स्टेटमेंटप्रमाणे हे पण चुकीचं असेल स्टेटमेंट तिचं. तर आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून सर्वजण विचारात पडतात की यामध्ये तथ्य आहे. खरंच हे स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर काय करायचं? पुढे अर्जुन म्हणतो, म्हणजे तो वार विलासने केला नसेलच, पण तिथे असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने केला असेल तर? तेव्हा सायली आता विचारते, तिसरी व्यक्ती का? पण कोणती व्यक्ती? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मग आता लगेचच अर्जुन प्रियाचं नाव घेतो आणि म्हणतो, तन्वीने जर हा वार केला असेल तर? हे ऐकून आता चैतन्य, सायली आणि मधुभाऊ तर हादरतातच. कारण तन्वी ही तेव्हा साक्षीला मिळालेली होती आणि हे पुरावे यांच्या हाताला लागले होते. त्यामुळे आता अर्जुन बरोबर खात्रीने हे तर सांगू शकतो की तन्वीनेच तो वार केला असेल. दुसरीकडे महिपत हा लगेचच विचारतो, काय मग डॉक्टरीनबाई? अहो यावेळेला तुम्ही अर्जुनच्या काहीच खबरी दिल्या नाही आणि मधुभाऊंना तिकडे आश्रमात जाण्यापासून सुद्धा रोखू शकला नाहीत. मग तुम्हाला आम्ही पोसायचं का? सांगा बरं. तेव्हा आता लगेचच प्रिया रडकुंडीला येते आणि म्हणते, अर्जुनला थांबवण्यासाठी खरंच मी खूप प्रयत्न केले. मी घरात तर त्या म्हाताऱ्याला अडकवण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला, पण तरीही तो अर्जुन त्याला घेऊन गेला म्हणजे गेलाच. तेव्हा नागराज लगेचच म्हणतो, महिपत अरे जाऊ दे ना, तिला सोड ना, सोड जाऊ दे. कारण एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून ती हरणार नाही आहे, थांबणार नाही आहे. ती जोमाने नवीन कोणता तरी प्लॅन करेल आणि लगेचच आपल्याला सर्व खबरी देईल. तू नको रे टेन्शन घेऊ महिपत. सांगतो ना, ती अर्जुनवर लक्ष ठेवणार, त्या म्हाताऱ्याला सुद्धा घराबाहेर काढणार. सायलीचं आणि त्याचं अर्जुनचं केसबद्दल काय बोलणं सुरू आहे हे सुद्धा आपल्याला सांगणार, हो की नाही? तेव्हा प्रिया फक्त आता हो हो असं करत असते. मग आता प्रियाने प्रॉमिस केल्यानंतर महिपत विचारतो, खरंच प्रॉमिस का? पण ते प्रॉमिस तुला पाळावं लागेल, नाही तर लगेच ढिचक्याव, असं म्हणून लगेचच तो तिच्यावर आता गण रोखतो. तर प्रिया अजूनच घाबरते, हादरते. स्वतःचा बचाव तरी या महिपतपासून कसा करावा हे तिला सुचतच नसतं. कारण तिच्यासमोरच ती डेड बॉडी पडलेली असते आणि ती पाहून ती सारखी घाबरत असते आणि स्वतःला त्या जागी इमॅजिन करत असते की जर इथून पुढे मी काही केलं नाही तर माझी सुद्धा अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. या महिपतच्या नादी लागून खूप मोठा तोटा झालाय असं प्रियाच्या मनात येत असतं. ती आता हात जोडून विनंती करते की मला जाऊ द्यात प्लीज, मला जाऊ द्यात, इथे थांबायचं नाहीये. मी तुम्हाला सर्व खबरी देईल पण प्लीज मला आत्ता या क्षणी जाऊ द्या. ती खूपच रडत असते. तेव्हा नागराज आता महिपतला जरा शांत करतो आणि म्हणतो, अरे जाऊ दे ना, तिला जायचं असेल तर जाऊ दे ना. आत्ताच बघ ना तिची काय अवस्था झाली आहे. कारण तुला माहीत असेल ना की आत्तापर्यंत तिने आपल्याला मदत केली आहे. अरे तू तोंडातून एक जरी शब्द काढला ना तरीही या माणसासारखी ही इथे उतानी पडेल. कारण तुला माहीत आहे की ती तुला खूप घाबरते म्हणून. यापुढे ती सावध राहील, त्यामुळे जाऊ देत तिला.
त्यावेळी आता लगेचच महिपत तिला इशारा करून जायला सांगतो. नागराज तिच्या अंगावर पर्स फेकतो. ची अगदी त्यांनी अशी नोकरासारखी अवस्था करून टाकलेली असते. महिपतने आपल्याला अजून काही करायला नको या भीतीने प्रिया लगेचच तेथून पळते. मधुभाऊ आता विचारतात, जावई बापू, पण तुम्हाला कसं माहीत हो की प्रियानेच माझ्या डोक्यात तो काठी किंवा दांडा वगैरे टाकला असेल? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, हे बघा मधुभाऊ, यामध्ये लॉजिक आहे. प्रियानेच तुमच्या डोक्यामध्ये काठी वगैरे घातली असेल असं मला वाटतंय, कारण आधीपासूनच साक्षी आणि प्रिया या दोघीही एकमेकींना मिळाल्या होत्या. जे पुरावे आपल्याकडे अगोदर नव्हते, परंतु आता आपण ते मिळवले आहेत, बरोबर? तेव्हा आता अर्जुन लगेचच चैतन्याला फिंगरप्रिंट्स रेकॉर्ड काढायला सांगतो. आणि मला आठवतंय त्या वासवर कोणाचेही फिंगरप्रिंट नव्हते, बरोबर? अर्जुन चैतन्याला सांगतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, राईट. अरे खरंच कुणाचेही फिंगरप्रिंट नव्हते त्याच्यावर. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, आय न्यू इट. आणि म्हणूनच मी माझ्या आर्ग्युमेंटमध्ये नेहमी सांगत आलो आहे की त्या वासवरचे फिंगरप्रिंट कुणीतरी पुसून टाकले आहेत. अगोदर तर वाटत होतं की ती साक्षी असेल, पण आता सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत की ती तन्वीसुद्धा असू शकते, कारण तन्वी काय काय करू शकते ना, आपल्याला याचा अंदाज आहेच. तेव्हा आता मधुभाऊ सायलीकडे पाहतात. मग सायली लगेचच विचारते की आपल्याला हे कळणार कसं, कारण ती तर आपल्याला काहीही आणि कधीही सांगणार नाही. अर्जुन म्हणतो, सांगेल, नक्कीच सांगेल. ऐक ना चैतन्य, एक काम कर, मी सांगतो ना तेवढे पेपर टाईप करून घरी पाठव, चालेल? तेव्हा आता चैतन्य हो असं म्हणतो. ते पेपर मी तन्वीला दिल्यानंतर तेव्हा सायलीला आता प्रश्न पडतो, नक्की कसल्या पेपरवर्कबद्दल हे बोलतायत? तेव्हा ती विचारतेच, अहो कसले पेपरवर्क, बोला ना. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो, कळेल तुम्हाला मिसेस सायली उद्या. तुम्ही ना उद्या मिसेस तन्वी अश्विन सुभेदार यांची मजाच बघा. असं म्हणून अर्जुन आता लगेचच चैतन्यकडे पाहतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसत असतात. भाऊ आणि सायलीला याबद्दल काहीच समजत नसतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात. तेव्हा अर्जुन आता लगेचच ते पेपर काढतो आणि प्रियाला म्हणतो, धर तन्वी. अगं अर्जुन, सुभेदारकडून तुझ्यासाठी हे वेडिंग गिफ्ट. मग आता ती लगेचच आनंदाने ते पेपर्स हातात घेते. तिला वाटतं की मला काहीतरी खरंच गिफ्ट दिलं याने. मग आता ती लीगल नोटीस असते, ते सुद्धा कोर्टाची. तेव्हा सर्वजण ताडकन उठतात आणि कल्पना विचारते काय आहे हे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वीसाठी लीगल नोटीस, कारण विलासच्या खुनाच्या चौकशीसाठी हिला कोर्टामध्ये उपस्थित राहावं लागेल. आता मधुभाऊ आणि तन्वीच्या स्टेटमेंटमधील तफावत शोधणार खरा गुन्हेगार आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणून अर्जुन प्रियाला चांगलंच गिफ्ट देतो. तर प्रियाच्या अंगाचं पाणी होतं आणि ती घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.